करो, हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्र जी फडणवीस संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। अशोक जी उइके संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। अशोक जी उइके संघर्ष करो। हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय। भारत माता की जय। आज पत्रकार परिषद लेने का कारण यह है, 3 जून 2025 को महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब, उप मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहब, उप मुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार साहब और आदिवासी मंत्री आदरणीय डॉक्टर अशोक उइके साहब, इनके नेतृत्व में आज़ादी के 75 वर्ष के उपलक्ष्य में पहली बार आदिवासी समाज को न्याय देने का काम महाराष्ट्र के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब ने किया है। आप सभी को पता है, सभी समाज का आयोग गठित हो चुका है। सभी समाज का आयोग पूरे देश में, महाराष्ट्र में चल रहा है, लेकिन आदिवासी समाज का स्वतंत्र आयोग यहाँ नहीं था और स्वतंत्र आयोग आदिवासी समाज का नहीं होने की वजह से हमारे समाज के जो समस्या है सरकार तक नहीं पहुँचते थे। सरकार और आदिवासी समाज में समन्वय नहीं होता था और इसलिए इस आदिवासी समाज का दखल लेने वाले पहले मुख्यमंत्री, जिसको हम ऐतिहासिक निर्णय कह सकते हैं कि देवेंद्र जी फडणवीस साहब ने और हमारे आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उइके साहब ने ये ऐतिहासिक निर्णय लेके आदिवासी समाज को बहुत बड़ा सम्मान दिया, न्याय दिया और आज आदिवासी आयोग के लिए लगभग 400-450 करोड़ की भी मान्यता दी है। मंत्रिमंडल ने आयोग की स्थापना करते ही स्टाफ भी दिया है, जिसमें आयोग रहेंगे, उनके सदस्य रहेंगे, उनका स्टाफ रहेगा और आदिवासी समाज के जो भी छोटी मोटी अड़चनें हैं इस आयोग के माध्यम से पूर्ण होंगे। आज गोंदिया जिले के सभी आदिवासी समाज के जिला परिषद के सदस्य, पंचायत समिति के सदस्य, नगर पंचायत के सदस्य और आदिवासी समाज के अन्य लोक प्रतिनिधि आज 3 जून 2025 को देवेंद्र जी फडणवीस मुख्यमंत्री साहब, इनके उपस्थिति में जो मंत्रिमंडल में जो निर्णय लिया गया है उस निर्णय का स्वागत करने के लिए पूरे जिले से गोंदिया में समस्त आदिवासी समाज के प्रतिनिधि यहाँ पर आए हैं। माननीय मुख्यमंत्री जी को धन्यवाद देने के लिए, उनका आभार व्यक्त करने के लिए, उनका अभिनंदन करने के लिए, उनके साथों साथ आदिवासी मंत्री का भी आभार व्यक्त करने के लिए यहाँ पूरे आदिवासी समाज के नेतागण आए हैं। हम गोंदिया जिले के ओर से समस्त आदिवासी समाज की तरफ से महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब का हम बहुत बहुत आभार व्यक्त करते हैं। निश्चित तौर पे जैसा पहली बार आदिवासी समाज के महिला को भारतीय जनता पार्टी की सरकार में नरेंद्र जी मोदी के नेतृत्व में द्रौपदी जी मुर्मू, इनको राष्ट्रपति बनाकर आदिवासी समाज को जैसा सम्मान दिया गया था, वैसा ही सम्मान महाराष्ट्र में आज स्वतंत्र अनुसूचित जमाती का आयोग गठन करके, निर्माण करके, उसको मंजूरी प्रदान करके आदिवासी समाज के ऊपर न्याय किया है आदिवासी समाज को और निश्चित तौर पे हम पूरे आदिवासी समाज इसका स्वागत करते हैं। सभापती पंचायत समिती सडकर्जुनी आणि आदिवासी समाजातील ज्या 47 जाती आहेत त्या पोट जातीपैकी हलबी समाजाचा आणि हलबी संघटनेचा संघटक ह्या नात्याने आज मी एवढा सांगू इच्छितो की आमच्या ह्या आदिवासी समाजासाठी हा अस्मरणीय क्षण म्हणायला काही हरकत नाही। 3 जून रोजी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री, तसेच सन्माननीय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री, अजितजी पवार साहेब उपमुख्यमंत्री आणि आमच्या महाराष्ट्र राज्याचे आदिवासी मंत्री सन्माननीय डॉक्टर अशोकजी उइके साहेब यांच्या नेतृत्वात जो आदिवासी समाजाविषयी जो निर्णय घेण्यात आला आणि जो आदिवासी समाजाच्या हितासाठी
सर्वतोपरी सक्षमीकरण आणि त्यांच्या समस्या सुटण्याकरिता जो आयोगाची निर्मिती करण्यात आली, खरंच आपल्या समाजासाठी अभिमानाची बाब आहे, जेणेकरून आपल्या समाजाच्या सर्व समस्या निराकरण सुटतील आणि समाजाचा सर्वतोपरी विकास होईल या हेतूने या आयोगाचे निर्माण करण्यात आलं। त्याचप्रमाणे सन्माननीय देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी द्रौपदीताई मुर्मू यांना आपल्या देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान करून आमच्या समाजाची मान आधीच उंचावलेली आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने आदिवासी समाजाकडे आयोग निर्माण करून आमच्या समाजाला न्याय दिला आहे। सदैव केंद्र सरकार असो की महाराष्ट्राची सध्याची सरकार असो, सदैव आदिवासीच्या पाठीशी राहत आहे, राहील ही ग्वाही देतो। आणि खरंच या ठिकाणी आम्ही जल्लोष करायला आलो की या ठिकाणी आदिवासी समाजाचा आयोग निर्माण करण्यात आला। आम्ही आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अशोकजी उईके साहेब यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानायला आलो। सर्वात प्रथम मी संजय उईके, देवरी नगरपंचायतचा नगराध्यक्ष व भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्ष म्हणून नुकताच माझी नियुक्ती झालेली आहे। 3 जूनला आलेल्या 3 जूनला ज्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जो आदिवासीकरिता स्वतंत्र आयोगची जी स्थापना करण्यात आली, ते फडणवीस साहेबांच्या व आपले आदिवासी मंत्री सन्माननीय अशोकजी उईके साहेबांच्या मी मनापासून आभार व्यक्त करतो। ह्यापासून आदिवासी समाजाला, जे शोषित पीडित आदिवासी होते त्यांच्या जे तक्रारी व समस्या होत्या, त्या समस्यांना योग्य न्याय मिळणार आहे। त्यांच्यापर्यंत जी योजना राज्य शासनाकडून राबवली जाते ती योजनावर लक्ष ते आयोगाचा राहणार आहे आणि ज्या समस्या जे काही छोटे मोठे समस्या असतात आदिवासी समाजाची, त्या साधा भोळा आदिवासी समाज राहतो, त्यांची समस्यावरही आयोगाकडे तक्रार जाणे आहे। त्यामुळं आता आदिवासी समाजाचा उद्धार हा नक्की होणार आहे। आणि त्याचप्रमाणे केंद्रामध्ये मोदी साहेबांनी ज्या बिरसा मुंडांच्या दिवस एक सुट्टी जाहीर केली होती 15 नोव्हेंबर, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष पूर्णपणे आदिवासी समाजासोबत आहे व त्याकरिता मी आदिवासी समाजाकडून व आमचे सर्व सन्माननीय आमचे आमदार साहेब संजयजी पुराम यांच्या नेतृत्वामध्ये इथं आपण जल्लोष साजरा करत आहोत। आणि त्याकरिता मी माननीय फडणवीस साहेब, माननीय अशोकजी उईके साहेब यांचा मी आभार व्यक्त करतो आणि समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो। मी रजनी मिलिंद कुंभरे, समाज कल्याण सभापती। आज अत्यंत आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस आमच्या आदिवासी समाजाकरिता, बांधवाकरिता हा आज ठरलेला आहे। कारण महाराष्ट्र सरकारने जो 3 जूनला जो निर्णय घेतलेला आहे, आदिवासी विकास स्वतंत्र आयोगची स्थापना करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, अत्यंत महत्त्वाचा निर्णय आमच्या महाराष्ट्र सरकारनं आदरणीय देशाचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात तो निर्णय पूर्ण झालेला आहे। आणि देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जी संकल्पना आहे की आदिवासी बांधव हा जर शिकला, समृद्ध झाला तरच हा देशाचा एक नागरिक देश समृद्ध होईल आणि तरच या देशाचा विकास होईल। आणि ह्या सर्व संकल्पनेतूनच महाराष्ट्र सरकार आपल्या समाजासाठी, आदिवासी बांधवांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना या आयोगाच्या माध्यमातून एक समाजाला मिळणार आहेत, हे एक त्या समाजाला एकदम शेवटच्या घटकापर्यंत त्यांचा हक्क, त्यांना न्याय आणि योजना ह्या आयोगाच्या माध्यमातून मिळणार आहेत। आणि आदरणीय फडणवीस साहेबांनी ज्या निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या स्वागत करण्यासाठी आज आम्ही आमदार संजय भाऊ पुराम, सीताताई रांगडाले आणि समाजाचे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतरही संघटनेचे आदिवासी समाजाचे बांधव या ठिकाणी आज एकत्रित आलेले आहेत। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं समाजाच्या वतीनं मनापासून आम्ही धन्यवाद आणि आभार व्यक्त करतोय।